आकस्मिक दुःखाने सैरभैर झालेले अनेक क्लायंट्स येतात माझ्याकडे. आकस्मिक दुःख म्हणजे एखाद्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, ॲक्सिडेंट, जॉब लॉस किंवा एखाद्या रिलेशनशिपमधून ब्रेकअप. अशा वेळेला शॉक आणि डिप्रेशन याचं एक वैचित्र्यपूर्ण कॉम्बिनेशन तयार होतं, ज्यामुळे तुम्ही व्यसनाधीनतेकडे वळण्याची शक्यता खूप वाढते. पण हे सगळं टाळून जर का आपल्याला सकारात्मकतेकडे जायचं असेल, तर तुम्हाला काही प्रश्न विचारणं आवश्यक आहे. पहिला प्रश्न, या दुःखाने मला काय शिकवलं? दुसरा प्रश्न, माझं आयुष्य आत्ता मला काय सांगायचा प्रयत्न करतंय? आणि तिसरा प्रश्न, की आत्ता प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करण्याकरता मला ताबडतोब कोणती पावलं उचलली पाहिजेत? होय, प्रकाशाच्या दिशेनेच. कारण 9 महिन्याच्या अंधारानंतर तुमचं जगातलं पहिलं पाऊल हे प्रकाशाच्या दिशेनेच तर पडलं होतं. जस्ट एक थॉट.